नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाचा असा आजचा विषय होणार आहे, कारण आता जून महिना चालू झालेला आहे, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. तर आजचा विषय हा आहे, वाहन धारकांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी आणि कशी काळजी घ्यावी. वाहन धारकांसाठी खूप महत्वाचा हा आजचा विषय आज जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनलवर मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाकडे आज वाहन हे असतंच. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, ही वाहनं प्रत्येक सर्वसामान्य माणसाजवळ ही असतातच. तर अशाच वाहन धारकांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची आहे आणि कशी काळजी घ्यायची आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला याची माहिती मिळणार आहे आणि आपण जागृत राहणार आहात. त्यामुळे येथे साईडला दिलेल्या जे घंटीचं बटन आहे त्या घंटीच्या बटनावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तो जागृत राहील, सावधगिरी बाळगेल. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. दर्शको, आता पाहताय पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अपघात होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे पावसाळ्यात. तर आपण ज्यावेळी घरात निघतो त्यावेळी आपलं जे वाहन आहे, समजा फोर व्हीलर असेल, तर त्याचं जे टायर आहेत ते व्यवस्थित आहेत का पहा. गाडीचं इंजिन व्यवस्थित चालते का पहा. गाडी व्यवस्थित आहे का पहा. एक दोन वेळा गाडी जवळच्या मेकॅनिकलकडे दाखवून घ्या. टू व्हीलर असेल त्याचंही तसंच आपल्या जवळच्या मेकॅनिकल जे आहेत गाडीचे, त्यांच्याजवळ एकदा गाडीची टायर, इंजिन व्यवस्थित गाडी चालते का हे सर्व पहा. जर काही खराब असेल तर तात्काळ ते बदलून घ्या. कारण एखादे टायर जर असेल, जर टायर घसरट असेल किंवा टायर खराब झाला असेल तर पावसाळ्यात ते निसटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण असतात आणि अपघात हे होतातच. जास्त अपघात का होतात? सर्वसामान्य जे आपले वाहन आहे त्याची काळजी व्यवस्थित राखत नाही पावसाळ्याच्या दिवसात. त्यामुळे वाहनांचे अपघात खूप मोठ्या प्रमाणात होतात. ज्यावेळी आपण वाहन घेऊन आपण एखाद्या कुठेतरी फिरायला जातो किंवा कामानिमित्त जातो पावसाळ्याच्या दिवसामध्ये, तर वाहन सावकाश चालवा. जास्त पळवण्याची काही आवश्यकता नाही. साईडला आपली पादचारी असतील, वृद्ध, खास करून मुलं, वृद्ध माणसं असतील, त्यांना सहसा अंदाज येत नसतो, त्यांची सुद्धा काळजी घ्या. समोर वाहन असेल तर अंतर ठेवा मध्ये, कारण अचानक समोरच्याने ब्रेक जर दाबला तर आपलं वाहन पाठीमागचं धडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवा. म्हणतात ना, अति घाई आणि संकट नाही, असं प्रकार काय होऊ देऊ नका. आपण सुद्धा अचानक ब्रेक मारू नका. हळूहळू स्लो आपण जर मारला तरी काही हरकत नाही. तर वाहन हे खूप महत्वाचं आज आपल्यासाठी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपण वाहनाची देखभाल ही ठेवली पाहिजे. ज्यावेळी आपण वाहन घेऊन दरी खोऱ्यात जातो त्यावेळी साईडला डोंगर असतात, वरून दरी कोसळण्याची शक्यता असते, त्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कुठेतरी महत्वाच्या कामाला जर आपल्याला जायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला निघालं पाहिजे, जेणेकरून आपण गडबड होणार नाही. आणि पावसाचा अंदाज आणि ज्यावेळी आपण वळण येतं, आपले बोर्ड हे असतातच. आपल्या महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने साईडला बोर्ड लावलेले असतात, त्याचं पालन करा. ज्यावेळी समोर धोका असतं पावसाचं त्यावेळी इंडिकेटर, समोरचे आपले जे लायटर असतात ते चालू ठेवा, इंडिकेटर चालू ठेवा, जेणेकरून आपण या धोक्यापासून वाचू शकतो. अति प्रमाणात जर पाऊस असेल तर शक्यतो वाहन हे घरातून काढूच नका बाहेर. महत्वाचं जरी असेल तर
वाहन स्लो चालवा साईडला. आणि आता कसं झालंय, आता मुला मुलींची शाळा चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आपण ज्यावेळी वाहन चालवतो त्यावेळी ते जे पाणी रस्त्यावर साचतं ते आपली गाडी गेल्यानंतर ते बाहेर मुलांच्या युनिफॉर्मवर उडण्याची शक्यता असते. त्यावेळी एखादं स्कूल आलं, एखादं मुलं मुलीच काय कोणतेही सामान्य नागरिक रस्त्याने जात असेल तर एक सुरक्षित अंतर ठेवा. पाणी साचलेलं दिसलं असेल तर सावकाश वाहन आपलं हाका, जेणेकरून ती पाणी चिखलाचं ते चिखल त्यांच्या युनिफॉर्मावर उडणार नाही किंवा बाकीचं काय घाण वगैरे पाणी उडणार नाही. समोर ट्रॅफिक असेल, अ, माणसे जास्त असतील तर अशा गर्दीचं ठिकाण असेल, अशा ठिकाणी आपली गाडी कशी हळू जाईल त्या गर्दीतून हे बघा. म्हणजे जास्तीत जास्त वाहनाचा वेग खूप कमी ठेवला तरी काही हरकत नाही. भले आपल्याला समोर वेळ होऊ दे, पण वेग कमी ठेवा. इंडिकेटर दोन्ही पाऊस जोरदार पडत असेल तर चालू ठेवा. आपले हॉलोजन बल्ब जे गाडीचे असतात पुढचे मेन ते चालू ठेवा. आपलं ते गाडीचं आपल्याला काय म्हणतात ते आपले दिसू नये म्हणजे वरून पाऊस पडत असेल आणि काचा वगैरे स्वच्छ करण्यासाठी वायपर जो वायपर असतो तो वायपर स्वच्छ व्यवस्थित त्याची काळजी घ्या. कारण तो वायपरच आपल्याला पुढे दिशा दाखवण्याचं पावसात काम करत असतो. पाणी जे काचव पडतं ते वायपरनं ते निघून जात असतं. त्याच्यामुळे वायपर शक्यतो वायपर जास्त त्याची काळजी घ्या. असे बरेच प्रकार आहेत. आपण स्वतः वाहनधारकांनी याची जर खबरदारी जर घेतली तर अपघाताचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. टू व्हीलर वाल्यांना पण तसंच आहे. ज्यावेळी आपण एखाद्या लांबच्या कामाला निघतो त्यावेळी हेल्मेट हे जरूर वापरा. हेल्मेट हे पाहिजेच पावसाच्या, कारण स्लिप गाडी होण्याची दाट शक्यता असते. समोर एखादी पूर आला असेल तर टू व्हीलर फोर व्हीलर यांनी शक्यतो त्या पुलावरून जाऊच नका. कितीही पाणी असू दे, 1-2 फूट असेल, बाबा गाडी जाते आपण जाऊया, ती चूक करूच नका. भले आपल्याला एखादा एक दिवस मुक्काम पडेल, पण जोपर्यंत पाणी कमी होत नाही पुलावरचं जे रस्त्यावर आलेलं आहे तोपर्यंत तुम्ही त्यातून गाडी मारूच नका. टू व्हीलर फोर व्हीलर पेक्षा टू व्हीलर वाल्यांचे अपघाताचे प्रमाण जास्त असतात. कारण गाडी सुसाट मारतात, हेल्मेट नसतं, खबरदारीच्या सुरक्षा योजना त्यांनी बाळगलेली नसते. त्यामुळे त्यांचं प्रमाण अपघाताचं पूर्ण वाढतं. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडतो त्यावेळी आपल्या कुटुंबातले कोणतर आपली वाट पाहत असतं. त्यामुळे हेल्मेट हे टू व्हीलर वाल्यांनी वापरायचंच पावसात. रेनकोट तर आपण घालताच, पण रेन रेनकोट पेक्षा आपलं हेल्मेट डोक्याचं हे खूप महत्वाचं आहे. आणि गाडी 30, 20, 25च्या स्पीडनच गाडी तुम्ही जर नेली तरी काही अडचण नाही पावसाळ्यात. भले आपल्याला कितीही वेळ होऊ देत, पण टू व्हीलर वाल्यांनी हळू गाडी एका साईडनं व्यवस्थित हाकली पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी ह्या खूप महत्वाच्या असतात. ही पालन आपण जर केलं तर आपण ह्या आपले अपघात होणार नाहीत, आपल्याला इजा होणार नाही, अपंगत्व येणार नाही. कारण भले समोर कितीही महत्वाचं काम असू दे, कितीही महत्वाचं असू दे, आपल्या जीवापेक्षा ह्या जगात कोणतंही काम नाही. हे वाहनधारकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण नाहीतर मग साहेब आपल्याला कळतील, मला जॉबवर जायचं आहे, लय खूप महत्वाचं काम आहे. गेलं काम ते खड्ड्यात म्हणायचं तुम्ही. कारण अपघात होऊन आयुष्यभरचं अपंगत्व येण्यापेक्षा किंवा जीव गमावण्यापेक्षा किती महत्वाचं असेल. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपली सुरक्षता बाळगा आणि नंतर जे तुम्ही कुठलं महत्वाचं काम करणार आहे त्याला प्राधान्य द्या. हा जर विचार तुम्ही केला तरच तुम्ही या अपघातापासून वाचू शकता. पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झालेली आहे. वरती महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, खासदार आमदार पळवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, त्यामध्ये ते बिझी आहेत. त्यामुळे आपण आपली सर्वसामान्य माणसाने आपण आपली काळजी घेतली पाहिजे. कारण कोणतंही सरकार आपल्याला वाचवण्यास येणार नाही. स्वतः सर्वसामान्य माणसाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
कारण आता महाराष्ट्र शासन, केंद्र शासन खूपच बिझी आहे. ते आपल्याकडे लक्ष देणार नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या कामात, आपण आपल्या जीवाची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ कसा आवडला हे मला कमेंट करून सांगा. आणि खरंच जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर इथे साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करा. शेअर जर केलं, शेअर याचा अर्थ काय, हा व्हिडिओ पाठवणे दुसऱ्याला. असं जर केलं तरच आपण जागृत राहाल. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.